उपनेत्या सुषमा अंधारे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाजी, तुम्ही हे व्हिज्युअल्स पाहिले असतील। सीसीटीव्ही फुटेज आहे, त्यामध्ये सगळे आरोपी एकत्र या ठिकाणी दिसतात। 20 नोव्हेंबरला जी खंडणी मागण्यात आली होती अवादा कंपनीकडे, तर त्यावेळेचा हा सीसीटीव्ही फुटेज आहे। ही माहिती प्रचंड धक्कादायक आहे आणि जर ही माहिती सत्यता अर्थात याचं लोकेशन फेस करणं आणि त्या सगळ्या गोष्टी ही जर माहिती खरी असेल तर पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की खंडणी प्रकरण आणि त्यानंतरचं अवादाच्या प्रिमायसेस मध्ये झालेलं भांडण आणि पुढची त्याची खुनातली परिणती, हे सगळं चित्र पाहता आतापर्यंत गावकऱ्यांपैकी कुणीही किंवा अजून कुणी इतरांनीही या 20 नोव्हेंबरच्या घटनेबद्दल वाच्यता कशी काय केली नाही किंवा हे आतापर्यंत तपासात एवढे सगळे मोर्चे आणि सगळं झालं हे बाहेर का आलं नाही, कुठला दबाव होता का, हे सुद्धा तपासून बघणं गरजेचं असेल। जी, धन्यवाद सुषमाजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल।